आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। एबीपी माझाच्या बातमीनंतर नागपुरातील चांपा ते खापरिया 12 किलोमीटर लांब असलेल्या गावांना तब्बल 80 कोटींचं गिफ्ट मिळालंय। चांपा ते खापरिया रस्त्याची परिसरातील खाणीमधून रोज शेकडोंच्या संख्येने चालणाऱ्या अवजड ट्रकमुळे दुर्दशा झाल्याची बातमी एबीपी माझाने दाखवलेली। या रस्त्यावरील खड्ड्यामुळे होणाऱ्या दुर्घटना, खराब कच्च्या रस्त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे लोकांचं आरोग्य आणि शेजारील शेतामधील पिकांचं होणाऱ्या नुकसानीचं वास्तव हे एबीपी माझाने दाखवलेलं। आणि ही बातमी पाहून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित रस्त्याचं काम शासनामार्फत पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। या रस्त्याकरता शासनाने 80 कोटींचा निधी मंजूर केलाय, त्यामुळे गावकऱ्यांनी एबीपी माझाचे आभार मानले। आम्ही तिकडून बसने येत होतो, एकदा बस तिथे उलटली पण होती। खड्डे बहुत मोठे खड्डे होते। आम्हाला बहुत फायदा होईल, सगळ्या इथून जानेवारी सगळ्यांनाच फायदा होईल। आज पहिलं धुळाचा प्रॉब्लेम आणि रोड आणि बसच्या वेळ आमची शाळा सुटे गणवेश खराब आहे आणि आता रोड सँक्शन झाला आहे म्हणते 80 कोटी सँक्शन झाले आहे। रोड बनवता आमच्या बसच्या टायमिंग सही होईल, बस टायमावर येईल आणि आमची शाळा नाही सुटणार। मी एबीपी माझाच्या संपूर्ण टीमचं, खास करून रजत वशिष्ठजी आणि संपूर्ण टीमचं मनापासून आभार मानतो। एबीपी माझाची टीम त्या रस्त्यावर गेली ज्या रस्त्यावर माणसालाही जनावराला चालता येत नाही। एबीपी माझाने हा रस्ता आमच्यासमोर आणला। मी एबीपी माझाने केलेल्या उत्कृष्ट कार्याचं अभिनंदन करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।